नमस्कार मित्रांनो. पुन्हा एक वेळ तुम्हाला मी भेटण्यासाठी आलो आहे. तर मित्रांनो, तुम्ही आनंदी असालच. हो. आणि आतुरी असाल हा व्हिडिओ पाहण्यासाठी. तर तुमचं मी स्वागत करतो. आणि विशेष करून आतापर्यंत तुम्ही मला जे काही कमेंट्सच्या द्वारा मार्गदर्शन केलं आहे, मी असंच म्हणेन, कारण तुमच्या कमेंट्स हे मला मार्गदर्शनासारख्याच आहेत. त्यामध्ये काय गोष्टी आहेत, काय गोष्टी असायला हव्यात, या संबंधाचा तुम्ही नेहमी विचार मांडता. त्यामुळे मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. असे विचार तुम्ही सतत देत राहा, की जेणेकरून लोकांना योग्य ते विचार पोहोचण्यासाठी त्याची मला मदत होईल. मित्रांनो, आजचा विचार तुम्हाला आणि मला व्यक्तिगत आणि अर्थातच जिथे आपण आहोत तिथे आपल्याला समजण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. तर आजचा विचार वास्तविक पाहता तुम्ही आणि मी बऱ्याच वेळा आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये केलेला आहे आणि हा विचार खऱ्या अर्थानं आपण बऱ्याच वेळा करण्याचा प्रयत्नही करतो. ते कधी-कधी चुकून होतं आणि कधी मुद्दामही होतं. पण चुकून होण्याचं प्रमाण कमी असतं, म्हणेन किंवा अत्यंत अल्प असतं. परंतु ते मोठ्या प्रमाणामध्ये इंटेन्शनली केले जाण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये घडताना तुम्ही आणि मी पाहतो. तर मग तो काय विचार आहे आजचा? तर सगळ्यात सोपा आणि सगळ्यात तुम्हाला आणि मला अनुभवायला येणारा विचार आहे. हो, तसा तो सोपा आहे, पण तसा तो इतरांना अवघड करतो आणि आपल्यालाही अवघड करतो. जेव्हा आपण खऱ्या अर्थानं लोकांच्या बरोबर आपले एक नातीसंबंध असतात, एक आपली औपचारिकता असते, त्यामध्ये हे सर्व जे काही वर्तन आहे, ते मात्र अडचण निर्माण करतं. तर ते कोणतं आहे? तर आपण इतरांबद्दल बोट दाखवतो. म्हणजे आपण इतरांना जेव्हा बोट दाखवतो, तेव्हा आपल्याकडे आपण पाहत नाही आणि आजचा जो विचार आहे, बोटं दाखवणं थांबवा आणि स्वतःकडे पाहायला सुरुवात करा. स्टॉप पॉइंटिंग फिंगर्स, स्टार्ट फेसिंग युअरसेल्फ. येस मित्रांनो, हा विचार पहा, आपण किती वेळा आपल्या आयुष्यामध्ये इतरांकडे आपण दोष देण्यासाठी बोट दाखवले आहे किंवा इतरांना आपलं काम ऍक्च्युली आपल्याला जमत नाही, पण इतरांवरती ते लादण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना दोष देण्याचा प्रयत्न केला. भली मोठी लिस्ट पण होईल कदाचित किंवा होणार पण नाही. हा तुमच्या हा स्वभावाचा एकंदरीत तो गुणधर्म आहे. त्यामुळं जे कधीच कोणाला दोष देत नसतील, त्यांच्याकडे ते शून्य नाव असतील, की मी कोणालाच कधी दोष दिलेला नाहीये. पण ज्यांनी इतरांना दोष दिलेला आहे, ती यादी खूप मोठी होऊ शकते. तर तपासा, आतापर्यंत तुम्ही कोणाकोणाला दोष दिलाय. अर्थात आपण फिंगर का पॉइंट करतो? कारण आपण त्या नात्यासंबंधामध्ये असतो किंवा आपण त्या परिसरामध्ये असतो किंवा आपण त्या ठिकाणी असतो, की जिथे आपल्याला खऱ्या अर्थानं एक वेगळेपण काहीतरी दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो. मित्रांनो, या आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण इतरांना दोष दाखवतो, तेव्हा एक साधं सोपं असतं ते इतरांना दोष दाखवणं, पण ते सिद्ध करणं मात्र कठीण असतं. कारण तुम्ही त्या वातावरणामध्ये तुम्ही जाऊ शकता किंवा ते वातावरण तुम्ही तयार करू शकता. पण एक लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट पुराव्याशिवाय सिद्ध होत नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा एखाद्यावरती ब्लेम करता, बोट दाखवता, तेव्हा एक लक्षात घ्या, ते सिद्ध करण्याची ताकद सुद्धा तुमच्यात असली पाहिजे आणि ती नसेल, तर आजपासून बोटं दाखवण्याचं थांबवा. किती सिंपल आहे ना? पण हां, पण स्वभावाला औषध नसतं. त्यामुळे ज्यांना बदलायचंय त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तुम्ही तुमच्यामध्ये ते बदल करू शकता. सहज हे असतं ना, एखाद्याला आपण हे सगळं करतो. कशासाठी? तर आपल्या व्यक्तिगत अहंकार रक्षण करण्यासाठी. हो, जे लोक दुसऱ्याकडे बोट दाखवतात ना, तर त्यांच्यामध्ये इगो असतो आणि तो इगो मेंटेन करण्यासाठी स्वतःचं खऱ्या अर्थानं जे काही अहम आहे, जे काही अहंकार आहे, तो जपण्यासाठी ते तसं करतात. असंही संशोधनातून समोर आलेलं आहे. तेव्हा जे लोक अशा पद्धतीने वर्तन करतात, त्यांनी सुधारण्याची संधी त्यांना मिळू शकते, जर त्यांनी त्याच्यावर विचार केला तर. आणि इथे काय होतं, जेव्हा आपण दुसऱ्यावरती बोट दाखवतो, तर तुम्हाला असं वाटतं, की आपली जबाबदारी गेली. तसं नसतं. जबाबदारी टाळण्याचा हा एक क्षणभंगूर प्रयत्न आहे किंवा तात्पुरता प्रयत्न आहे. तो तात्पुरता कदाचित यशस्वी होऊ शकतो, परंतु तुम्ही त्यामध्ये यशस्वी नाही होऊ शकत. कारण तुमचं काम तुम्हालाच माहीत नाही आणि दुसऱ्याचं काम आहे हे जेव्हा तुम्ही सांगायचा प्रयत्न करता, तेव्हा एक लक्षात ठेवा, की तुम्हाला तुमचंच कळलेलं नाहीये, की तुम्ही कोण आहात आणि इतरांबद्दलही माहिती नसते, की ते कोण आहात. असा बऱ्याच वेळा गोंधळ व्यक्तिगत जीवनामध्ये अनेकांच्या होत असतो. तर काय मित्रांनो, तुमच्या जीवनात आहे का असा गोंधळ? असेल तर ही संधी आहे, दुरुस्त व्हा आणि आनंदानं सर्वांशी तुम्ही तुमचे नातेसंबंध उत्तम आणि घट्ट करा. चला मित्रांनो मग
पुढे आणखीन आपण याच्यावरती थोडा सखोल विचार करण्याचा प्रयत्न करू, की जेणेकरून तुम्हाला त्याची मदत होईल आणि तुम्हाला जेव्हा आपण खऱ्या अर्थानं वर्तन करायला सुरुवात करू, व्यवहार करायला सुरुवात करू, तेव्हा आपण इतरांवरचे जेव्हा दोष टाकतो, तेव्हा आपण नकळत आपली ताकद गमावत असतो. हो, तुमच्यात ती असते, पण तुम्ही दुसऱ्याला दाखवता, दुसऱ्याला कामाला लावायचा प्रयत्न करता आणि इथेच सगळी मोठी चूक होते. आणि आपण स्वतःलाच सांगतो, की आपल्या आयुष्यावर नियंत्रण इतरांचं कसं आहे? हो, जेव्हा तुम्ही इतरांकडे बोटं दाखवता, तेव्हा तुम्ही दाखवता. नाही त्याच्यामुळे अर्थात यातनं काय इंडिकेट होतं, की यू आर नॉट कॅपेबल, यू आर नॉट एबल टू डू दॅट वर्क, यू आर नॉट परफॉर्मर ऑफ दॅट ॲक्टिव्हिटी. बरोबर ना? आहे की नाही गंमत? लोकांवरती बोटं दाखवल्यानंतर काय त्याचे परिणाम असतात. त्याची दुसरी उत्तर आहे, ही दुसरी बाजू आहे त्याची. हे परसेप्शन प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. आपण वास्तव परसेप्शन तुम्हाला आणि मला समजलं पाहिजे. आपलं अपयश दुसऱ्यांमुळे आहे, हे जेव्हा आपण आपल्या हातानं ते दाखवतो, कारण त्याच्यामुळे तसं झालं, त्यामुळे असं झालं, तर ही विचारसरणी आपल्याला त्याच जागी अडकून टाकते आणि त्यामुळे ज्या चुका तुमच्या नसतात, त्या चुका त्यांच्या नसतात, त्या उगीचच काहीतरी उत्तर देऊन त्या चुका इतरांच्या कशा आहेत, हेच दाखवायचा प्रयत्न केला जातो. आणि इथे काय होतं, की तुमचीही स्वतःची प्रगती होत नाही आणि इतरांच्या प्रगतीमध्ये तुम्ही अडथळा निर्माण करता. मग एकच गोष्ट सांगेन, की जे प्रश्न तुम्हाला सुटत नाहीयेत, ते प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करा. जे प्रश्न तुम्हाला कळलेले नाहीयेत, त्याची उत्तरं इतर लोकांकडे असतात, पण त्यांना ते भेटलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही सन्मानानं, आदरानं, खऱ्या अर्थानं त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे. तुम्हाला त्या गोष्टी सहज प्राप्त होतील. जेव्हा आपण स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहायला सुरुवात करू ना, मग त्यावेळी लक्षात येईल, "अरे, हे माझ्यामध्ये कमी आहे. अरे, हे मी असं नाही करायला पाहिजे होतं. नाही, माझ्यामध्येच हे कौशल्य कमी आहे. हे माझ्यामध्ये ज्ञान नाहीये किंवा माझ्यामध्ये हे जमत नाहीये. मग मला हे जर करत नाही, तर मी दुसऱ्यांवरती बोट का दाखवू? त्याने ते असं करावं, त्याने असं केलं तर बरं होईल. यापेक्षा तू ते कर ना मित्रा." है ना? अर्थात प्रत्येकाला ते करता येतं. म्हणून विशेष करून आज तुम्ही आणि मी विचार केला पाहिजे, मी कुठे चुकलोय? मी का माझा वेळ वाया घालवतोय? मी वेगळं काही करू शकतो का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्याबद्दल माझं स्वतःचं मत काय आहे? माझ्यात बदल करण्याची काय गरज आहे? हे स्वतः जेव्हा तुम्ही असे प्रश्न विचाराल, हे प्रश्न कठीण वाटतील ना, पण हे प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. ते आपल्याला घडवतात. हेच प्रश्न तुम्हाला आणि मला घडवत असतात. आपण असे प्रश्न विचारले बरं, नाही विचारलं तर नाही घडत तुम्ही किंवा कोणी. तेव्हा स्वतःकडे पाहायला लागल्यानंतर आपल्याला समजतं, की प्रत्येक चूक एक शिकवण आहे आणि म्हणून प्रत्येक अडचण एक संधी पण आहे. आणि प्रत्येक अपयश आपल्याला अधिक मजबूत करतं, हेही यातनं समजतं, की आपण इतरांवरती बोटं नाही दाखवलं पाहिजे, जेव्हा आपण प्रत्यक्ष आपल्याला पाहायला सुरुवात करतो. खरं यश हे स्वतःची जाणीव, सेल्फ अवेअरनेस हा फार महत्वाचा आहे. आणि जबाबदारी, मी काय अकाउंटेबल, कशासाठी अकाउंटेबल आहे आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा तुम्ही त्या पद्धतीने उभे राहता, येस मी अकाउंटेबल आहे, मला माझी जाणीव आहे आणि मी दोष देण्याच्या ऐवजी मी जबाबदारी घेतली पाहिजे आणि मगच आपण पुढे जाऊ शकतो. ही जाणीव होते मित्रांनो. ती जाणीव कोणाला होईल? ज्यांनी आता ठरवलेलं आहे, की मी आता कोणाबद्दलही फिंगर आउट नाही करणार. मी बोट नाही दाखवणार. हां, चूक दाखवणं वेगळं आणि प्रत्येक वेळी चुकांसाठी इतरांना दोष देण्यासाठी आपल्या चुकांसाठी ती गोष्ट चुकीची आहे. अर्थात हीच गोष्ट फिंगर आउट थॉट प्रोसेसमध्ये, फिंगर पॉइंटिंग प्रोसेसमध्ये तुम्ही आणि मी नकळत करत असतो. तर हे आजपासून जर हे बंद केलं, तर तुम्हाला आनंद प्राप्त होईल आणि हे सगळं सोपं आहे. दोष देणं सगळ्यांना म्हणजे दोष एखाद्याला लावणं फार सोपं असतं. पण लक्षात घ्या, हे जेव्हा तुम्ही थांबवता ना, तर तुम्ही एक जबाबदारी घेता. तुमच्याबद्दलचा एक रिस्पेक्ट तुम्ही तयार करता आणि त्यामुळे इतरांच्या ज्या काही चुकीच्या गोष्टी आपण ठरवून कोणीही मोठं होत नाही. इतरांना चुकीचं ठरवून तुम्ही जर मोठे झाला असता, तर जगात सगळेच लोकं मोठी झाली असते. काय मग? स्वतःला सुधारण्याचं सगळ्यात महत्त्वाचा एक जर मंत्र असेल, तर स्वतःला पहा आणि स्वतःला सुधारण्यासाठी माणूस स्वतःच खऱ्या अर्थानं मोठा होत असतो. जर तो स्वतःला सुधारत असेल तर, अदरवाईज नाही. मग पुढच्या वेळी काही अशा गोष्टी चुकल्या किंवा दोष देण्याची अशी काही परिस्थिती आली, तर थांबा, विचार करा. कारण ते तुम्ही स्वीकारा. जर तुमच्याकडून ते होत नाहीये, तर ते तुम्ही स्वीकारा आणि स्वतःमध्ये बदल करा आणि त्याचा फायदा काय होईल? ती ताकद तुमच्या त्या व्यक्तिमत्त्वामध्ये येईल आणि इतरांच्या चुका दाखवण्यापेक्षा स्वतःच्या चुका सुधारण्याची हिंमत तुम्ही ठेवाल आणि त्याचीच अर्थ आहे, की तुमच्या कृतीमध्ये एक जबाबदारी निर्माण होईल. तुमचं स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची एक खऱ्या अर्थानं एक स्वभाव किंवा ते एक हॅबिट निर्माण होईल आणि तुम्ही दोष कोणाला देताय, तो कोणी असेल, तर त्याच्याकडे तुम्ही एका प्रेमानं, आदरानं पाहाल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बदल स्वतःपासून सुरुवात केल्यामुळे इतरांनाही ते आवडेल. कारण का तुम्ही बदल स्वतःमध्ये करणं ही काळाची गरज आहे.
तेव्हा मित्रांनो, मला विश्वास आहे की आता जे मी काही तुम्हाला शेअर केलेलं आहे, की इतरांकडे बोटे दाखवू नका, तुम्ही स्वतःकडे पहा. अर्थात स्वतःकडे पाहणं याचाच अर्थ आहे की स्वतःला समजणं. मी कोण आहे आणि मी काय करू शकतो एवढं जरी तुम्हाला समजलं, तरी तुम्ही खूप मोठे व्हाल. आणि दोष देण्याचं जर बंद केलं, तर तुमच्यासारखा कोणी व्यक्ती जबरदस्तही होऊ शकणार नाही, तर तुम्ही चांगलेच होणार. तेव्हा मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा अत्यंत साध्या सरळ भाषेमध्ये एक आपल्याला मेसेज देऊ इच्छितो, किंवा त्यातून आपण असं शिकू शकतो की यस, मी माझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे, मी कोणालाही दोष नाही दिला पाहिजे, कारण दोष देण्याचा माझा अधिकारच नाहीये. तेव्हा मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेलाच असेल आणि हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पाठवा. आणि तुम्हाला जर या संबंधाने काही शंका असेल, तुम्हाला काही प्रश्न असतील, तर नक्की मला विचारा. माझा नंबर आहे 776-898-1355. 776-898-1355. थँक्यू. मला तुम्ही पाहतात आणि अर्थात सबस्क्राईब करत आहात, तुम्ही कॉमेंट्सही देत आहात आणि त्या पद्धतीने तुम्ही मला प्रेरित करत आहात. तर मित्रांनो, तुम्ही लाईकही करत आहात, म्हणजे मला आणखी कळेल की कशा पद्धतीने गोष्टी होतात. धन्यवाद आणि धन्यवाद. तुम्ही